हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी RRB ग्रुप डी 2000 भरती निघाली आहे 2026ची. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड 2026 साठी जी भरती निघाली आहे ग्रुप डी साठी, मराठीमध्ये म्हणतात त्याला भारतीय रेल्वे भरती 2026. तर बघा मित्रांनो, 2026 साठी ग्रुप डीच्या जागा निघालेल्या आहेत. तर ग्रुप डी म्हणजे काय? रेल्वे विभागाचे 4 प्रकार केले असतात: ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी, ग्रुप डी. तर ग्रुप डी ही सर्वात खालची पोस्ट आहे. ग्रुप डी मधून तुम्हाला RRB मध्ये सर्वात खालच्या पोस्टवरून तुम्ही एक जॉब करू शकता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये, भारतीय रेल्वेमध्ये. तर यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जी ग्रुप डीची भरती आहे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. तुमचा फक्त CBT 1 पेपर होणार, कम्प्युटर बेस्ड पेपर फक्त एकच होणार. NTPC सारखे किंवा RRB JEE सारखे इथे लागू नाही आहे. यामध्ये फक्त तुम्हाला एकच पेपर द्यायचा असतो. त्यानंतर तुमची फिजिकल फिटनेस होतो तुम्हाला, ते सुद्धा मी सांगेल डिटेल्समध्ये. फक्त आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त तुमची जाहिरात जी आली आहे त्याबद्दल डिटेल्स माहिती मी सांगतो. जर तुम्हाला मेडिकलवर व्हिडिओ लागेल तर मी नक्कीच त्यावर बनवणार, जर तुम्ही त्या कमेंट टाकली तर. त्यानंतर फिजिकल फिटनेस झाल्यानंतर तुमचं DV होतो. पेपरच्या कोटअपमध्ये आल्यानंतर फिजिकल झाल्यानंतर DV होतो, DV झाल्यानंतर मेडिकल होतो, मेडिकल झाल्यानंतर तुमच्या घरी डायरेक्ट लेटर येते जॉईनिंगचं. तर ग्रुप डी ही जी पोस्ट आहे यामध्ये टोटल 4 प्रकारच्या पोस्ट आहेत. त्या मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. असिस्टंट, पॉईंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर. तर यामध्ये तुम्हाला सरळ सांगतो, जे तिथं अधिकारी राहतात, रेल्वे फार्मासिस्ट राहतात किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग राहतात किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग राहतात किंवा अदर कोणत्याही पोस्ट राहतात, क्लर्क वगैरे, तुम्ही त्यांच्या नजरेमध्ये सरळ एक कामगार किंवा लेबर म्हणून राहा. मी डायरेक्टली बोलतोय, जर मनाला रुतत असेल तर क्षमा करा, पण मी कोणालाही अंधारामध्ये ठेवत नाही. माझं बोलणं जे राहणार ते क्लिअर राहणार. मी कोणत्याही लाईकसाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही. पण मला जितकी माहिती आहे मी तितका सांगण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून माझासुद्धा सराव व्हावा आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत माझी जितकी मी माहिती सांगू शकतो तितकी त्यांच्यापर्यंत पोहोचावा, हा व्हिडिओचा हेतू आहे. त्यानंतर तुमची यामध्ये पात्रता कोणती आहे? तर पात्रता अतिशय सोपी आहे. यामध्ये तुमचा एक तर 10वी पास असावी, फक्त पास असावी, पूर्ण फेल नसावी, पास असावी, आणि किंवा ITI पूर्ण झालेला असावा. त्यामध्ये तुमची जी वयाची अट आहे, वयाची अट ठेवली आहे मित्रांनो त्यांनी 18 ते 33. यामध्ये SC ST वाल्यांना 5 वर्षाची सूट दिली आहे. म्हणजे ते वयाच्या 38 वर्षे होईपर्यंत ते भरू शकतात फॉर्म. तर OBC वाल्यांसाठी फक्त 3 वर्षाची सूट दिलेली आहे, म्हणजे वयाच्या 36व्या वर्षीपर्यंत ते फॉर्म भरू शकतात. त्यानंतर बघा, जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे, जी RRB ग्रुप डीची भरती आहे त्याची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे ती आहे 2 मार्च 2026. म्हणजे पुढच्या 2 तारखेपर्यंत आपल्याला इथून कमी जास्त 29 ते 30 दिवस फॉर्म भरायला मिळत आहे. फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणालाही ग्रुप डीचा फॉर्म भरायचा आहे किंवा जॉब करायचा आहे रेल्वेमध्ये, तर त्यांनी नक्कीच फॉर्म भरून घ्या. शेवटच्या तारखेची वाट बघू नका. फी तुम्हाला भरावाच लागतो. आज जरी भरली किंवा उद्या जरी भरली तरी तुम्हाला फी भरावीच लागतात. त्यामुळे सांगू इच्छितो. आणि एक्झाम जी आहे, एक्झाम डेट अजूनपर्यंत त्यांनी डिसाइडेड केलेली नाही आहे. डिसाइडेड झाल्यावर मी तुम्हाला सांगतो. आणि यांचं जे इनिशियल पे राहणार आहे, इनिशियल पे म्हणजे सुरुवातीची अमाऊंट, तुम्हाला मंथली किती पेमेंट मिळणार अमाऊंट ते सुद्धा सांगतो. सुरुवातीचं जे अमाऊंट मिळणार आहे तुम्हाला ते 18,000 पासून सुरुवात होणार. तर यामध्ये तुमचं इन्क्रीमेंट असणार, त्यानंतर तुमचे इन्शुरन्स असणार वगैरे, जे ॲज पर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रूल्स त्यानुसार तुम्हाला जे काही भत्ते आहेत, जे काही इन्शुरन्स आहेत, अशा ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला सर्व मिळणार. आणि फ्री ट्रॅव्हलिंग सुद्धा मिळणार. कशाने? तर रेल्वेने. फक्त जर तुम्ही ही जॉब करत असाल किंवा मिळवली असाल तर, किंवा भविष्यात मिळवाल तर.
आशा करतो जे विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांना सर्वांनाच 2026मध्ये ही जॉब लागेलच. त्यानंतर बघा, जी फी राहणार आहे ती OBC, EWS आणि ओपन विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फी राहणार आहे. आणि जर तुम्ही CBT पेपरला गेलात आणि तो अपिअरिंग करून आलात, देऊन आलात, तर तुम्हाला 500 रुपयापैकी तुमचे 400 रुपये जे आहेत ते परत सुद्धा मिळणार. ते तुमचे 500 रुपयापैकी 400 रुपये परत सुद्धा मिळणार. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही सायबर कॅफेवरून फॉर्म भरसाल, जेव्हा ते पेमेंट करतात, तर असं करू नका, त्यांना फी पेमेंट करू देऊ नका. त्यांच्या जे युजर ID राहते त्या युजर IDवर त्यांना परत अमाऊंट येते तुमची एक्झामची. जर तुम्ही पेपरला गेलात तर तेव्हा त्याचं स्कॅनरसुद्धा राहते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं फी पेमेंटचं. तर तेव्हा तुम्ही त्या स्कॅनरवरून तुमच्या फोनमधून, तुमच्या स्वतःच्या IDवरून, तुमच्या फोनपे किंवा गुगल पे जे कोणते डिजिटल पेचं माध्यम असेल त्या माध्यमातून तुम्ही पे करा. म्हणजे जेणेकरून ते रिटर्न येताना तुम्हाला येणार, ते चुकीनं त्या दुकानदारापर्यंत जाणार नाही. त्यामध्ये दोष कोणाचा असतो? त्या रिक्रुटमेंट बोर्डचा नसतो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचा नसतो किंवा तुमचाही नसतो. पण तुम्हाला ही जी माहिती राहते ही माहितीच माहीत नसते. ते तुमच्या हाती आणून नाही देणार आहे पैसे. ते तुमच्या ज्या फोनवरून तुम्ही पैसे मारले, ज्या युजर IDवरून मारले किंवा UPI IDवरून मारले, त्या UPI IDवर ते 400 रुपये जमा होणार आहे. तर SC ST, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन किंवा PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर किंवा मायनॉरिटीज किंवा EBC म्हणजेच इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी फक्त आणि फक्त 250 रुपये फीज आहे. आणि त्यांनी CBT दिली, अपेअरिंग केली, तर त्यांना त्यांचे 100% पैसे जे आहेत पूर्णच्या पूर्ण म्हणजे 250 रुपये हे परत येणार. हे कसे येणार? परत येणार त्यांच्या अकाउंटमध्ये, ज्या माध्यमातून मारली, ज्या अकाउंटवर मारली त्या अकाउंटवर. तर हा खूप मोठा फायदा आहे आणि खूप मोठं एक बेनिफिट्स आहे RRBचा. फक्त तुम्हाला पेपरला जायचा खर्च येणार फॉर्म भरला तर, आणि अभ्यास करावा लागणार. असं समजू नका. जर पेपर पॅटर्नचा व्हिडिओ लागत असेल तर मी नक्की त्याचा पेपर पॅटर्नचा सुद्धा व्हिडिओ बनवेल. फक्त तुम्ही एक कमेंट्स टाका की सर पेपर पॅटर्नचा व्हिडिओ बनवा, म्हणून मी नक्कीच बनवणार मित्रांनो. तर हे जे होतं शॉर्टली पेपर पॅटर्न सांगतो. 90 मिनिट तुम्हाला वेळ दिलेला असतो, म्हणजे 1.5 तास वेळ दिलेला असतो. आणि त्यामध्ये क्वेश्चन जे असतात, नंबर ऑफ क्वेश्चन ते 100 असतात, म्हणजे 100 असतात. तर हे जे होतं हे सर्व रेल्वे रिक्रुटमेंट ग्रुप D या भरतीसाठी होतो 2026. याच्या ज्या टोटल जागा आहे मित्रांनो त्या 22,195 इतक्या जागा आहेत. आणि ही डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड आहे. एक वेळा CBT दिली, त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होणार, फिजिकल फिटनेस टेस्ट, ते सुद्धा मी सांगणार. जर तुमचा आग्रह असला किंवा कमेंट असली एखाद्याची, तर सर व्हिडिओ ते फिजिकल फिटनेस टेस्ट कशी घेतात, काय घेतात, आणि मी नक्कीच बनवणार त्यावर व्हिडिओ. जर तुमचा कमेंट्स असली तर तुम्हाला आता सांगू इच्छितो, जर काम कोणतं करायचं, तर काहींना काम अशी देतात, मी डायरेक्टली बोलतोय, काहींना काम अशी देतात तिथं जे वॉशरूम राहतात किंवा बाथरूम, टॉयलेट हे जे राहतात तिथं साफसफाई करणे, त्यांना पोछा वगैरे मारणे, त्यानंतर क्लर्क किंवा अदर स्टाफ जे राहतात अंदर त्यांना चाय नेऊन देणे, त्यांची साफसफाई करणे, त्यांचे व्यवस्थापन अरेंजमेंट करणे, कम्प्युटरची, बसण्याची, सीटची, खुर्चीची, जे काही दिसते, फॅनची, लाईनची, असे जे अरेंजमेंट आहे, जे सर्वात खालचे कामं आहेत, लेबरची कामं आहेत, ते तुम्हाला ग्रुप D मधून तिथे जाऊन करावं लागेल. मी तुम्हाला हे डिमोटिवेट होण्यासाठी सांगत नाही आहे. माझा सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्या सर्व गोष्टी माहीत असाव्या. ज्याला नुकसान माहीत असते त्याचं नुकसान होत नाही, नियम आहे. ज्याला होणारं नुकसान माहीत असते किंवा त्या गोष्टीची किंमत माहीत असते, तो त्या गोष्टीची किंमत ठेवतो, असं माझं मत आहे. प्रश्न तुमचं काय मत आहे मला व्हिडिओमध्ये सांगा किंवा कमेंट्समध्ये सांगा. हे जे होतं हे काम होतं. यामध्ये काही डिपार्टमेंटसुद्धा असतात, इलेक्ट्रिकलचं, ट्रेड्समॅनचं, त्यानंतर साफसफाईचं. तुम्ही जे काम करणार ते सुपरवायझरच्या खाली किंवा जे बोर्ड राहते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या त्याच्या अंडरमध्ये तुम्ही काम करता. आणि तुम्ही अजून सांगू इच्छितो तुम्हाला, तुम्ही वेगवेगळ्या रिजनसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्ही चेन्नईचे असेल तर चेन्नईच्या रिजनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मुंबई रिक्रुटमेंट बोर्डचे मुंबईवरून जर असाल तर तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. तर एक सांगतो, पण तुम्ही असं समजू नका तुम्ही असं समजू नका
की पेमेंट कमी आहे, इनिशियल पेमेंट इतकं आहे, खूप वाढते. यामध्ये हे जे मी तुम्हाला पेमेंट सांगितलं हे 7व्या भत्ता आयोगानुसार सांगितलं. आता लगेच निर्मला सीतारामन यांनी 8व्या भत्ता म्हणजे पे मॅट्रिक्सनुसार नियम चालू केला. 8वी पे भत्ता लागू होणार बा म्हणून. तेव्हा तुमचं इनिशियलच पे वाढेल. तुम्ही असं समजू नका, डिमोटिवेट होऊ नका. आज भारतामध्ये खूप रोजगाराची कमतरता आहे, खूप बेरोजगार पडलेले आहेत भारतामध्ये. नक्कीच फॉर्म भरा, पण डिमोटिवेटेड होऊ नका की असंच करायला लागते तसंच करायला लागते. तुमचं जर क्वालिफिकेशन चांगलं असेल तर नक्कीच पहिले हा जॉब मिळवा आणि नंतर प्रयत्न ठेवा की एक वेळा बेस कप्पा झाला तुमचा, तुम्हाला जर अर्निंग सुरू झाली मंथली, तुम्ही तुमचं बजेट सांभाळू शकत असाल तर घरच्यांवर आपलं लोड नाही आलं पाहिजे बा, तर नक्कीच तुम्ही हा पेपर क्वालिफाय करा, फिटनेस क्वालिफाय करा, मेडिकल करा, DV क्वालिफाय करा, जॉईनिंग करा. तुमचा जो बेस आहे मनीचा बेस, जिथून तुम्हाला अर्निंग मिळतो, अर्निंग होऊ शकणार, ते पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या एक्झाम द्या, UPSC, MPSC वगैरे वगैरे. जे तुमचं मेन ड्रीम आहे ते नक्कीच पूर्ण करा. एवढं बोलतो मी. जर आणखी काही माहिती सांगायची राहिली तर नक्कीच मला विचारा, मी नक्कीच सांगणार. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.